मंत्री महोदय, काय आहे, प्रत्येक वेळेस सभागृहात जेव्हा जेव्हा जीएसटीचा विषय येतो त्यावेळेस आपण असं उत्तर देतो की ह्या केंद्राचा विषय आहे आणि राज्य शासन याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. आणि मला या सभागृहाच्या निदर्शनास आणायचं आहे की जीएसटी काउन्सिल जी आपली वर्षातून एकदा बैठक घेते किंवा दोनदा घेते, या काउन्सिलच्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने आपण अर्थमंत्री जात असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी जात असतील तर त्यांनी काही सूचना या राज्याच्या वतीने तिथं खरं तर मांडणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे की जीएसटी काउन्सिलमध्ये फक्त चर्चा हीच असते की राज्याचा हिस्सा एवढा राहिलेला आहे आणि तो लवकरात लवकर कसा येईल, यावर चर्चा जास्तीत जास्त आपली अवलंबून राहिलेली असते. सभापती महोदय, माझी विनंती अशी आहे आणि एक सूचना आहे की मंत्री महोदय, आता सगळ्या सदस्यांचे जीएसटीवर अनेकांचे वेगवेगळे मतं आहेत. एक वेगळा मुद्दा मला सांगायचा आहे, तो म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या संस्था ज्या आहेत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, यांना टॅक्सेसवर जीएसटी लावता येत नाही. मात्र नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती प्रत्येक गोष्टी जीएसटी भरती आहे. म्हणजे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना प्रत्येक गोष्ट 18% महाग पडते आहे. आज शिक्षण संस्था आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, यांना जीएसटी घेता येत नाहीये, त्यांना फीवर जीएसटी घेता येत नाहीये, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी मात्र भरावा लागतोय. आज एखादं बांधकाम करत असताना सामान्य माणसांनी केलेलं बांधकाम आणि शिक्षण संस्थेनी, ट्रस्टनी किंवा कोणत्या चॅरिटेबल ट्रस्टनी डायरेक्ट 18% महाग बांधकाम केलं जात आहे. आणि म्हणून हे जे मुद्दे आहेत, मला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांवर अनेक सदस्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. या सगळ्या मुद्द्यांना किंबहुना तुम्ही जर जीएसटी काउन्सिलची बैठक कधी आहे मला माहीत नाही, पण अशी जर काही बैठक नजीकच्या काळात असेल तर त्यापूर्वी आपण सगळ्या सदस्यांना पत्र लिहून त्यांच्या सूचना जीएसटीच्या बाबतीत काय असतील तर त्या घेतल्या पाहिजे. त्या सगळ्या सदस्यांच्या सूचनांवर राज्य शासनाच्या वतीने एक रिप्रेझेंटेशन केंद्र शासनाकडे झालं पाहिजे. कारण जीएसटी हा वन नेशन वन टॅक्स म्हणून आपण म्हणलो, पूर्वी तर इतकी किचकट होती. आता ज्याचं उत्तर आपण सांगितलं की म्हणजे त्याचं एक उदाहरण कायम कॅडबरीचं दिलं जातं की कॅडबरीच्या ते पर्क कॅडबरीचं दिलं जातं की आतला जो बिस्किट आहे त्याला वेगळा जीएसटी आहे, त्याच्यावरचं जे चॉकलेट आहे त्याला वेगळा जीएसटी आहे, आणि त्याच्यावरचं जे पॅकिंग आहे त्याला तिसरा जीएसटी आहे. आणि म्हणूनच हे किचकट जे आहे त्या सुधारणा आता आपण त्याच्यावर आता हे आपल्या सुधारणा येत आहेत. तर माझी विनंती सभागृहाच्या माध्यमातून सरकारला ही आहे की या जीएसटी काउन्सिलची बैठक कधी आहे त्याची माहिती पण एक तर सभागृहाला द्यावी, आणि ती होण्याच्या आधी सगळ्या सदस्यांचे मतं जाणून घेऊन एक रिप्रेझेंटेशन आपण महाराष्ट्र शासन म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून केंद्र शासनाला देऊन या सुधारणा करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलावी. केंद्र सरकारला या बाबतीतली सुधारणा करून राज्य सरकारकडनं ते निवेदन आपण पाठवलं तर जसं सत्यजित साहेबांनी सांगितलं की जीएसटी काउन्सिलमध्ये हा विषय चर्चेला येऊ शकतो, तर तसा तो चर्चेला आणून हा विषय देखील केला जाईल.